हॅलो गाईज, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. मी आता आलो आहे वडमुनी रेल्वे स्टेशनला. जवळजवळ 1 महिना होऊन गेला मी इथं आलो होतो आणि ह्याचा व्हिडिओ बनवला होता. त्यावेळेस कलरिंग वगैरे चालू होतं, भरपूर काही गोष्टी राहिल्या होत्या भरपूर. आणि आत्ता बघतोय तर तुम्ही बघू शकता, हे बघा, ह्याच्यावरून समजतं की भरपूर प्रमाणात काम झालेलं आहे. आपण ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस कलरचा व्हाईट कलर जे द्यायचा चालू होता, त्यांनी व्हाईट कलर देऊन दुसरा पण कलर दिलेला आहे, फायनल कलर पण झालेला आहे. आणि वरती वडवणी नावाचाच बोर्ड लावलेला आहे इकडे बघा. आणि म्हणजे पूर्ण स्टेशनला कलर देऊन झालेला आहे. तिकडे पण शटर लावलेलं आहे आणि विंडो वगैरे सगळ्याला कलर दिलेला आहे. हे बघा असं आहे. एंट्री एकूण अशी एंट्री होईल. आणि बोर्ड लावलेले आहेत भरपूर. ते रेल्वेचा हेल्पलाईन नंबर लावलेला आहे. मी ग्लास लावले तिथं वरती. अजून मध्ये जाऊ आपण, पण तुम्हाला बाहेरून दाखवतो काय काय. आणि तिकडे पण तुम्हाला दिसतंय. आपण फक्त आलो होतो त्यावेळेस नुसतं ते वरचे पत्रे वगैरे होते ते काहीच टाकलं नव्हतं. हे बघा इथं पार्किंग नाव लिहिलं आहे, तर मला वाटतं पार्किंगचं एरिया इथं असणार आय थिंक. मला वाटतं कारण पार्किंग ते लिहिलेलं आहे आणि जोरात काम चालू आहे. तिकडं पण वडवणी नाव असं वडवणी नावाचं बोर्ड लिहिलेलं, आपण तिकडं पण जाऊ. पण अगोदर इथं त्याच्या पुढचा स्पेस दाखवण्याच्या अगोदर तुम्हाला ना मी वरती जाऊन दाखवतो काय झालेलं आहे काम वगैरे. अगोदर तुम्हाला बॅटरी घ्यावं लागणार आहे, कारण की बॅटरी संपत आली, 10% राहिलेली. तर हे बघा इकडं बोर्ड लावलेले, हे तिकीट खिडकी. तर आता मी पहिले हे करतो, बॅटरी काढतो. सीडी ओके. बघ इकडे झालं आहे पत्र्याचं काम, ते तुम्हाला निवांत पूर्ण दाखवतो. पहिले आता जाऊ आपण वरती आणि बघू. विंडो नाही लागलं, सॉरी, ग्लास नाही लागला मला. ते बाहेर लांबून असं ग्लास दिसत होतं लावल्यासारखं, पण ग्लास नाही लावलेला. आणि मागच्या वेळेस आलं होतं ना त्यावेळेस असं, हे बघा ह्या इकडे लावलेला आहे ग्लास. हे बघा इकडे पण विंडो लावलेली. मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस दरवाजे वगैरे नव्हते, त्याचं पण काम झालं आहे. 1 महिन्यामध्ये भरपूर काम झालं आहे. हे बघा हे रेडी झाले पूर्ण, कलर वगैरे लॉक करून ठेवलं. आज मी बीड रेल्वे स्टेशनचाच ब्लॉग बनवणार होतो, आपल्या मेन स्टेशनचा. तिथं काय एवढं मी चेक केलं तर एवढं काय म्हणजे तर काय असं हे नाही झालेलं, काय डेव्हलप नाही झालं तिथं. चेंज म्हणजे काही असा नवीन अपडेट काहीच नाही. हे बघा इकडे हाय, म्हणजे हे असे 2 टेरेस आहेत, इकडे आणि तिकडे. ते पण दाखवतो. तर बघा तुम्ही बघू शकता वरून किती भरपूर प्रमाणात चेंज झालेलं आहे.
तर बीडचं जे मेन रेल्वे स्टेशन आहे ना, तर तिथं काही नवीन अपडेटच नाही. फक्त एक ट्रेन आली जी की पटरी घेऊन, नवीन पटरी घेऊन आली. आणि जे एंट्री जिथून आपण करतो ना स्टेशनला जाण्यासाठी, तिथं बघा, हे बघा इकडे एक फोरचे, तिकडं ना खडी जी हातरली होती ना, तर तेच फक्त तिथं असं सिमेंटाचं करून घेतलं. हे बघा असे तिकडे लोक राहत आहे. आपण ते नेऊन तिकडे तुम्हाला पूर्ण दाखवतो डिटेलमध्ये. हे बघा असं आहे पूर्ण बाहेरचं. पाण्याची टाकी वगैरे बसवलेली बघा. लॉक करू आपण आधी, मग खाली जाऊ. आधी हे बघा इकडून काय दिसतं की समोरून दाखवते मी तुम्हाला. काम तर चालूच आहे. हे बघा असं ओढणी स्टेशनला नाव दिलेलं आहे. बोर्ड वगैरे लावून झाले, म्हणजे काम तर झाले मोस्ट. हे पण मी आलो होतो त्यावेळेस हे नव्हतं. इथं पण विटाचं हे लावलेलं होतं, काम चालू होतं. तिकडं आपण नंतर अगोदर इकडचं कवर करू. आणि ते जे पाण्याचं आहे ना, पाणी पिण्यासाठी, तर ते त्याचे ते नव्हतं, तर हे एक नवीन झालेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि इकडं आणखी कलर झालेलं, पण हे आता नवीन दिसतं. काही इथं आता पोतं हाताळायला दिसतं. हे बघा पाईपलाईन वगैरे. आणि हे असंच. आणि तिकडे ते नालीचं पाणी जे आहे पावसाचं वगैरे किंवा नाली पेश आहेत, त्याच्यासाठी ती बांधलेली, त्याचं काम चालू आहे. आणि मग पुढं एक जे दिसतं तुम्हाला ह्या स्टेशनवरून त्या स्टेशनवरून जाण्यासाठी, तर तिथं ते हे हे केलेलं ब्रिज केलेला. गॅस राहतो त्याच्यामध्ये. आता एक किती लांब होणार आहेत ते माहीत नाही, पण इकडे पण मुरुम टाकून ठेवलेलं आहे. इकडे पण तसं सेम केलेलं आहे. इथं 2 पटरींपलीकडे 2 पटरीचं काम झालेलं आहे. हे बघा असं. तर हे फक्त हे मला वाटतं 2 साईडला होतं, वरून काहीच नव्हतं. ब्रिज ते लोकांना या स्टेशनवरून त्या स्टेशनवर जाण्यासाठी केलेलं आहे. तर मी आता ना तिकडच्या साईडला जातो आणि म्हणजे समोरून दिसेल. आणि मग परत येताना तिकडे म्हणजे असं सरळ जाऊ आणि तिकडची बाजू कवर करू आपण. कारण की स्टेशन एवढं मोठं आहे ना, तर त्याला कवर करण्यासाठी पूर्ण फिरावं लागतं. मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आता कुठल्या स्टेशनवरचा ब्लॉग बघायला आवडेल. ज्या कमेंटवर जास्त लाईक असतील ना, तर त्या स्टेशनवरचा ब्लॉग बनवण्याचा मी प्रयत्न करेन, म्हणजे तो बनवेल. असं तुम्ही टाकेनच ब्लॉग, पण मोस्ट ऑफ तुम्हाला ज्या स्टेशनचं ब्लॉग बघण्यासाठी किंवा एक्सायटेड असताना किंवा बघायला आवडेल, किंवा तुम्ही बघितला नाही, तुम्हाला अपडेट त्या स्टेशनचा जो अपडेट एक्सायटेड बघण्यासाठी, तर त्या मला कमेंट करून फक्त सांगा. मग मी पण ते पण विगनवाडी 2ला आपलं हे वडवणी स्टेशन इथपर्यंत सांगा. ह्याच्या बिटवीनचे मध्ये असते ना, विगनवाडी स्टेशनपासून ते वडवणी स्टेशनपर्यंत, तर तिथपर्यंत सांगा मला. म्हणजे मी तुम्हाला त्यातलं कुठलं पण ब्लॉग तुम्ही ज्याच्यावर जास्त लाईक असतील ना, ज्या कमेंटवर, तर त्याच्यावर बनवून मी व्हिडिओ. इकडे 3 पटरी पटरी पडलेल्या आहेत. हे बघा. आता हे जे दिसतं ना तुम्हाला, हे प्रत्येक स्टेशन होणार. ज्या स्टेशनवरती ना म्हणजे
त्या प्लॅटफॉर्मवरून ह्या प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी ना म्हणजे जिथे जिथे जे 2-2 प्लॅटफॉर्म होतील ना, म्हणजे अशी जसे की इथं आहेत वडविणला, तिथं सगळ्या ठिकाणी असं होणार. आता आपल्या बीडला पण होणार आहे, होईल 100%. विगनवाडीला तर विगनवाडीला चं माहीत नाही, पण इथं आणि बीडला तर 100% हे तर आहेच, पण बीडला पण 100% होणार आहे. पण भरपूर चेंज केलं आहे, म्हणजे भरपूर नवीन अपडेट आहेत भरपूर. कारण की इथं जे कलरचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. नंबर प्लेट जे आहेत ह्याच्या नंबर स्टेशन ते हेल्पलाईन नंबर ते लावण्यात आलेले, म्हणजे वडवणीला नाव देण्यात आलेलं आहे. तिकडं पण बोर्ड लावलेला आहे, ते पण बघू आपण. इथं पण अजून नवीन काम झालं, ते पण दाखवतो तुम्हाला. तर असं अपडेट असतील ना तर व्हिडिओ बनवायला पण मजा येते, नाही तर तोच जुना दाखवण्यात काय अर्थ नाही. पण काहीतरी नवीन अपडेट असेल तर ते सांगायला पण जरा बरं वाटतं. म्हणून मी हा व्हिडिओ नव्हतो बनवणार, बीडचा बनवणार होतो. पण तिथं काय एवढं अपडेट नाही झालेलं, नॉर्मलच आहेत. 1-2 थोड्यासाठी ते ट्रेन आली पटरी घेऊन, आणि ते काय मागची जी वाळू होती ती अशी हातरून त्याच्यावर सिमेंट टाकले, म्हणजे हे लेवल करून घेतले. पण त्याच्यापेक्षा जास्त इथं अपडेट आहे, त्याच्यामुळे म्हणलो अगोदर प्रिपेअर हे केलं की हा व्हिडिओ बनवतो. हे बघा, इथं पण एक पाणी पिण्यासाठी बनवलं आहे, आणि तिथं पण एक बनवलं आहे, तिथं पण एक बनवलं आहे, अजून काय एक पुढं. पण इलेक्ट्रिक खांबचं काही काम नाही झालं बरं का इकडे. पण इवन खांब पण दिसत नाहीत मला सध्या इथं कुठं आणून टाकलेलं. आणि हे बघा, इथं पण पिण्याची सोय करण्यात आलेली, म्हणजे चालू आहे याचं काम. सगळीकडे काम चालूच आहे. आणि इकडे वरून जे टाकले ना पत्रे, तर ते ह्या साईडला आणि त्या साईडला टाकले. ते थोडं तो मधला जो गॅप राहिलेला थोडासा राहिला, जास्त नाही राहिला. त्यानंतर पण काम होईल. बाई आम्ही हे बघा, आणि हे पण बनवावं लागेल थंबनेल पण, त्याचं ते थंबनेलचं बघतो नंतर. हे बघा, म्हणजे 4 हे बनवलेत पाणी पिण्यासाठी. तिकडे 2 इंच काम चालू आहे, इकडे बऱ्यापैकी ह्याचं झालेलं आहे. इथं बघा यांची राहण्याची सोय केलेली. इथं सध्या नाला जो आहे ना त्याचं काम चालू आहे, म्हणजे जे काही पाणी असेल ना ते त्याच्या थ्रू जाईल असं, म्हणजे त्यातून पाणी जाईल असं त्याचं काम चालू आहे. इकडे पण अशी मुरुमचं टाकून ठेवलेलं आहे इकडं आणि तिकडं. इकडे त्यांच्या राहण्यासाठी सोय केलेली आहे तिकडे, ते पूर्ण त्यांचे छोटे छोटे घर आहेत. इलेक्ट्रिक जे खांब आहेत ना त्याचे पोल तिकडे पडलेले आहेत बघा, पण ते जुनेच आहेत, अगोदरच पडलेले आहेत. तिकडे पण पडलेले आहेत, म्हणजे तिकडे काय नाही माहिती. आणि हे बघा बोर्ड लावलेला आहे इथे, बडबणी. यांचे राहणीमान हे असे राहतात, छोटे छोटे घर करून. ऊसतोड कामगार कसे असतात त्यांची म्हणजे तशा प्रकारे घर. लोखंड इथं पडले कसलं पूर्ण गोणे. हे बघा, हे सगळं लोखंड.
हे असं पूर्ण गोण्याने भरलेले मोठे. तर हा बघा असे 2 बोर्ड लावलेले आहेत. इथं एक बोर्ड लावला आहे आणि तिथं एक बोर्ड लावला. आपण परत त्या साईडला जाणार आहे. इकडे लहान लेकर खेळ बसलेत खेळ आणि हा आहे बोर्ड लावलेला. जेवढं काही नवीन अपडेट आहे ना ते त्या प्लॅटफॉर्मवरती झालेली. इकडं काय असं नवीन नाही. पटरी वगैरे तर सेमच आहे. लास्ट वेळेस जसं होतं ना तसंच इकडे सेम आहे. पटरी येऊन पडलेले आहेत म्हणजे इकडे 2 आणि तिकडे 2 असं 4. आणखी एक आहे तिकडे. हां 3 मध्ये. पण तिथं लांबपर्यंत असे हे जे 4 पटरी आहेत ना ह्यांचं लांबपर्यंत काम झालेलं आहे. तिकडे पण तिकडे तार आहे त्याच्या इलेक्ट्रिक खांब आहेत आणि त्याच्या तिकडे तारा पडलेले आहेत. इलेक्ट्रिक जे सेक्शन आहे ते तिकडे येऊन पडलेले पूर्ण बघू शकता तुम्ही. आणि इकडे पूर्ण लोखंडाचं असं वेगवेगळं केलेलं. लोखंडाचं वेगळीकडं आणि इलेक्ट्रिकचं जे काम आहे ना त्याचं वेगळं. कारण की ते काम तर ह्याच्यामध्ये काही इन्वॉल्वच नाही आणि त्याचं वेगळं काम आहे. त्याच्यामुळे ते वेगवेगळं ठेवले. आणि तिथं एक बोर्ड लावलेला आहे बघा तो. आणि इथं एक बोर्ड लावलेला आहे. पण आत्ता तुम्हाला सांगतो जेवढे मी स्टेशनचे ब्लॉग शूट केलेत ना आत्ता म्हणजे आत्ताच्या रिसेंटली त्याच्यामध्ये ना सगळ्यात जास्त वर्कर मला इथंच दिसलेत. आणि सगळ्यात जास्त काम तर फास्ट इथंच चालू आहे सध्या तरी. बाकीचे जे स्टेशन आहे तिकडे काम झालेलं आहे ऑलरेडी. पण पाण्याचं वगैरे ते पिण्याची जी सुविधा केलेली ती पण मागचे जे स्टेशन आहे तिकडं गगनवाडी म्हणा तिकडे झालेले आहेत. बीड हा बघा ही एक थर्ड पटरी जी आहे ना मधलं त्याचंच काम राहिलेलं आहे. ते काय ठेवलं काय माहीत नाही. पण ते 2 इकडे 2 झालेले. पण आता किती प्लॅटफॉर्म होणार आहेत माहीत नाही. हा तिथे एक आहे इथे एक आहे. इकडे होणार आहे का काय माहीत. म्हणजे जसं तसं गरज पडेल तसं ते लांबवतीलच. पण बघा पाईपलाईन पाण्याची अशी केलेली ती हे तिकडून ते तिकडं. मागच्या वेळेस जेव्हा चालतो ना त्यावेळेस लोक पण कमी होते. पण ह्यावेळेस जरा जास्त लोक. कलर झालेलं काम कलर झालं असेल तर कलरचे लोक निघून गेले असतील. म्हणजे जे स्टेशनवर जे काम झाले ना ते लोक येत राहत असतील. यहाँ टेस्ट हुई क्या किधर रेलवे की हाई स्पीड टेस्ट हुई? हाँ एक दिन आया था उसका वो। एक दिन हुआ क्या? ऐसा हाँ 21 तारीख का था। अच्छा अच्छा. तर एक हाय स्पीड टेस्ट झालेली इथं. मी पण ऐकलं होतं पण मी नव्हतं त्यावेळेस इथं आलेलो. तर ते एक हाय स्पीड टेस्ट झालेली जसं की मागच्या जेवढे स्टेशनच्या बीडच्या मागचे जेवढे होऊन गेले स्टेशन सगळ्यांवर जशी हाय स्पीड टेस्ट झाली तशी इथं पण झालेली. तर आता आपण तिकडे जाऊ. हे बघा इथं गुलाल पडलेलं दिसतं. इथं उद्योग इथं पूजा वगैरे झाली असणार मग टेस्ट झाली असणार आहे.
पाणी द्यायचं काम चालू आहे सध्या, जे बांधकाम चालू आहे. जरा थंड वाटतं इथं. हे नालाच आहे पाणी, ह्याचंच काम चालू आहे सध्या. सगळं याच्या ह्यालाच जटा राहिली. हे बघा पाईपलाईन पाण्याची. दरवाजेचं पण जे दरवाजे आणि खिडक्या वगैरे हे सगळ्यांचे कामं झालेले आहेत. बघू शकतो वरून दरवाजाचे पण कामं झाले पूर्ण. म्हणजे विंडो, दरवाजे, कलर आणि आणखी काय म्हणतो, हे बोर्ड पण लावलेले आहेत बघा. हे बोर्ड मग भरपूर काम झालेलं आहे. म्हणजे 1 महिन्यापेक्षा 1 महिना प्लस झालं आहे, पण 1 महिन्यात आपण धरू शकतो, कन्सिडर करू शकतो. त्याच्यामध्ये भरपूर काम झालेलं आहे. ती गच्ची पण केलेली बघा नवीनच. त्यावेळेस मी आलो तर गच्चीचं काम झालेलं नव्हतं. आणि इथं पण असं फक्त ना विट्याचं असं काम थोडं असं करून म्हणजे चालूच होतं. म्हणजे असं रचून ठेवलेलं होतं. ते पण झालेलं आहे. पण अजून मोठे जसे बिल्ड आहेत ना बसण्यासाठी केलेले, तसं अजून झालेलं नाही तर ते. आणि इथं बाकी राहिलं फक्त एवढं ते पत्र्याचं लावायचं टाकायचं. तर ते झालं की म्हणजे मग हा पूर्ण जे आहे पत्र्याचं काम ह्याचं जे पूर्ण तेवढं कंप्लीट होईल. आणि बाकीचं काय आता तिकडे जे चालू आहे आता ह्याचं पाणी द्यायचं चालू आहे ह्याला, जे पाणी पेण्यासाठी केलेलं आहे त्याला, तर ते काम राहिले. बाकी ते थोडंफार राहिले. आणि तिकडं तर ते जे आहे ना ब्रिज, वॉकिंग ब्रिज, तर त्याचं काम राहिले आज भरपूर, पण झाले भरपूर प्रमाणात. तर ओव्हरऑल असं आहे आपलं बीडचं रेल्वे स्टेशन. तर असं आहे आपलं वडवणीचं रेल्वे स्टेशन. त्याचं असं एवढ्या प्रमाणात काम झालेलं आहे आणि एवढ्याच्या नवीन अपडेट आहेत. तर जेवढ्या माझ्याकडून पॉसिबल होतं आणि जेवढे म्हणजे मला वाटलं तेवढ्या मी तुम्हाला सांगितल्या. पण भरपूर लास्ट ह्याच्यामध्ये आणि आत्ताच्यामध्ये भरपूर म्हणजे कम्पेअर केलं तर भरपूर नवीन अपडेट झालेले आहेत. असं काही नाही की अपडेट नाही झालेलं. बघा. आणि व्हिडिओमध्ये काय होतं माहिती आहे का, हां असं केलं का असं शाडो पडतो लगे अंधार पडतो, आणि असं केलं परत तर ते चेक करावं लागतं मला परत कंटिन्यू. तर ह्या वडवणीच्या स्टेशनवरती ना ह्या तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर एवढ्या सगळ्या अपडेट झालेल्या आहेत. भरपूर अपडेट झाले आहेत आणि भरपूर प्रमाणात रेल्वे स्टेशनचं जे काम आहे वडवणीच्या ते कंप्लीट झालेले, भरपूर झालेले. कारण की त्या मागच्या वेळेस आलं होतं त्यावेळेस आणि आत्तामध्ये भरपूर चेंजेस झालेला आहे. आणि काम पण भरपूर फास्ट चालू आहे. आणि जे कामगार जे आहेत ते पण जास्त प्रमाणात मागच्या वेळेसपेक्षा जरा जास्त आहेत. तर असा होता वडवणी रेल्वे स्टेशनचा ब्लॉग. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जे लोकलचे असतील त्यांनी पण सांगा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.